नमस्कार. आज आपण सांबार मसाला करणार आहोत. त्यासाठी लागणारे वाटी भरून धणे आहेत. 2 चमचे चण्याची डाळ आहे, 2 चमचे उडदाची डाळ आहे, 2 चमचे तुरीची डाळ आहे, 2 चमचे मेथी आहे, 2 चमचे काळं मिरी आहे, 2 चमचे जिरं आणि 1 चमचा हिंग आहे. वाटी भरून कढीपत्ता आहे. तर ह्या चमच्याच्या प्रमाणाने हे डाळ्या घेतलेल्या आहेत, काळं मिरी वगैरे. आता आपण हे एक-एक करून भाजून घेऊया. आता आपण धणे भाजून घेऊया. तेल न घालता सगळं भाजायचं आहे. स्लोवरतीच भाजायचं आहे आणि करपवायचं नाहीये. हे आपल्याला थोडंसं असं शेकून घ्यायचं आहे. असा खमंग वास सुटायला लागला की धणे काढून घ्यायचं आहे. धण्याला खमंगपणा वास सुटायला लागलाय. आता हे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. बघा काळे न करता काढून घेतलेले आहेत. आता आपण यामध्ये चण्याची डाळ भाजून घ्यायची. चण्याच्या डाळीला पण काळे डाग न येता भाजायचे आहे. चण्याची डाळही भाजून झालेली आहे, ती काढून घेऊया आपण. आणि त्यामध्ये उडदाची डाळ भाजायची. उडदाची डाळ चांगली जरा भाजायची आहे, खमंग होईपर्यंत. थोडीशी अशी ब्राऊनच करायची आहे त्याला. उडदाची डाळ ब्राऊन झालेली आहे, काढून घेते आता ही. आता तुरीची डाळ भाजते. तुरीची डाळ पण झाली आहे भाजून, ती काढून घेऊया. मेथी झाली आहे भाजून. मेथी फक्त शेकून घ्यायची आहे. काळं मिरी शेकून घेऊया. काळं मिरी झालंय शेकून, ते काढायचं आहे. जिरं थोडंसं गरम करून घेऊया. जिरंही झालंय भाजून, तेही काढून घेऊया. हा धुवून ठेवलेला कढीपत्ता तो घेऊया शेकून. कढीपत्ता शेकलाय. आता त्याच्यातच आपण हिंग टाकून गॅस बंद करायचा आहे आणि असंच ठेवून द्यायचं. तो कढीपत्ताही शेकतो. आता आपण मिक्सरमध्ये आहे ना वाटून घेऊया. हे भाजलेलं सगळं मिक्सरमध्ये घेतलेलं आहे आणि हे 4 चमचे आपल्याला मिरची पावडर आहे, ती ह्याच्यात टाकायची आहे. तुम्हाला जर मिरची पावडर नको तर तुम्ही 25 ग्राम मिरची घेऊ शकता, कुठल्याही आवडीच्या प्रमाणे. आता आपण याची पावडर करून घेऊया. ही पहा, आपला सांबार मसाला तयार आहे. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.